नमस्कार, मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. सकाळची वेळ आहे आणि घड्याळामध्ये पाहत असाल तुम्ही 4:30 वाजलेले आहे. खरं तर मी 4 वाजताच उठलेले आहे. आत्ता वाजलेले आहेत 4:30 आणि सकाळी ना पहाटे उठल्या ना मी मस्तपैकी इथं बालाजी मंत्र लावत असते किंवा विष्णू सहस्त्रनामावली कुठलाही तुम्ही एखादा मंत्र जो आहे स्तोत्र तुम्ही जर सकाळी पहाटेच्या शांत वातावरणामध्ये जर ऐकत असाल ना तर हळूहळू तुम्हाला याचे रिझल्ट्स मिळतील. म्हणजे आपलं मन आहे ना स्थिर राहतं, शांत राहतं आणि वेगवेगळे विचार आहे ना आपल्याला पहाटेच्या वातावरणामध्ये जास्त येतात, कारण त्या वातावरणामध्ये शांतता खूप असते. मग नेहमी येणारे विचार हे चांगले आणि पॉझिटिव्हच असले पाहिजे. काहीतरी आपल्याला नवीन करण्याची उमेद सकाळच्या वातावरणामध्ये म्हणजे मिळाली पाहिजे. तर त्यासाठी ना आपण सुरुवातीलाच उठल्या मंत्र लावून द्यायचे, कारण आपण आळस, निराशा हे सगळ्या ना गोष्टी आपल्यापासून लांब राहिल्या पाहिजे. एकतर आपण लवकर उठतो ना, त्याच्यामुळं मग असं आपल्याला वाटत असतं की कुठंतरी आपण कशाला उठलो आहे, जाऊन झोपूयात, किंवा कामं तर असतात, कामं पूर्ण करायचीच असतात, पण आपल्याला अधूनमधून जो येणारा आळस असतो ना, निराशा असते ना, ते आपल्यापर्यंत पोचू देत नाहीत. हे मंत्र आणि स्तोत्र कानावर पडत असले ना की आपल्याला असं वाटत नाही. तर चला, आता आज पौर्णिमा आहे ना, तर खूप दिवसांनी मी खरं तर ना पौर्णिमेची पूजा करते, कारण आता सुट्ट्या लागल्या होत्या तर मी काही लवकर उठत नव्हते. 6:30-6चं टायमिंग असायचं माझं, पण ज्या दिवशी ना जबाबदारी असते आपली की या वेळात आपल्याला आटोपलंच पाहिजे, तर त्या दिवशी ना आपल्याला आवर्जून लवकर उठावंच लागतं. म्हणजे मला तर झोपच येत नाही, कारण आज ना माझी मुलं सकाळी 9:30 वाजता शाळेत जाणार होती आणि त्याआधी माझा पुरणपोळीचा स्वयंपाक आणि डबे, नाश्ता हे सगळंच आपल्याला करायचं होतं. आणि हे सगळं मॅनेज करणं किती अवघड आहे ना. तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा घरीच काम करत असाल तरीसुद्धा तुम्हाला माहिती असेल की हे किती मल्टीटास्किंग असतं. तर असो, आता ना सकाळी ना अन्नपूर्णेची पूजा झालेली आहे. ह्या वातावरणामध्ये की नाही असं म्हणजे आता पौर्णिमेला दर अमावस्येला आहे ना अशा पद्धतीनं किचनमध्ये पूजा करायची मला खूप भारी वाटतं अशी पूजा केल्यानं. आणि आज तर ना पूजेला फुलं वगैरे नव्हती, स्वस्तिक वगैरे छान असं काढून घेतलं. आणि स्पेशली जेव्हा सणवार असेल ना तेव्हा मी ही पूजा करते किचनमध्ये अशा पद्धतीनं ना छान स्वस्तिक काढते. आणि मग इथून पुढं आता स्वयंपाक करायचं, म्हणजे सुरुवात करायची पुरणपोळीच्या स्वयंपाकाला. तर आज ना मी तुमच्याबरोबर थोडक्यात पुरणपोळीचा स्वयंपाक शेअर करणार आहे. एका ताईंनी कमेंट केली होती की तुमच्या पुरणपोळीचा स्वयंपाक दाखवा, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं करता. बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत पुरणपोळीच्या स्वयंपाकाचे, पण चला म्हटलं आता ना आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमाला एवढी काही घाई गडबड नसते जेवढी गौरी गणपतीच्या सणाला असते, कारण आपल्याला डेकोरेशन, पूजा हे सगळंच करायचं असतं आणि स्वयंपाकही करायचा असतो. तर मग काय होतं, स्वयंपाकाचा पाहिजे असं शूट घेता येत नाही, म्हणून आज ना मी ठरवले की तुमच्याबरोबर मस्त असं पुरणपोळीची रेसिपी शेअर करायची. चला म्हटलं, त्याआधी ना पातेलं वगैरे धुवून घेतलं आणि थोडंसं पाणी ना कोमट करायला ठेवायचं आहे आपल्याला. पाणी कोमट होतोय तोवर ना मी इकडं तुळशीला दिवा लावायला आले होते. बाहेर ना पहाटे पहाटे पाऊस पडत होता, तर म्हटलं चला तुळशीला पाणी घालायची काही गरज नाही आहे. हळदी कुंकू लावलं, दिवा लावला आणि खूप दिवसातून ना म्हणजे मी नेहमी हे कंटिन्यू करायचे रुटीन, पण आता खूप गॅप पडला होता या रुटीनमध्ये. तर मला पहाटे असा दिवा लावायला तुळशीला आवडतं. संध्याकाळी तर होतच नाही आहे माझ्याकडनं सध्या दिवा लावायचं, कारण आमच्या समोरच बांधकाम चालू होतं ना, तर मी काही खाली जातच नव्हते. इतकी धूळ आणि घाण असायची ना, सतत मी क्लीन करत असायचे तरीसुद्धा. तर चला असो तो विषय. तर इकडे बघा पाणी कोमट झालेलं आहे आणि पाणी असं थोडंसं कोमट झालं ना, काटामोड झालं ना की आपल्याला ना हरभऱ्याची डाळ टाकायची पाण्यामध्ये. आता हरभऱ्याची डाळ किती घेतले तर ना पेलाभर हरभऱ्याची डाळ घेतली, म्हणजे अर्धा किलोपेक्षा जास्तच आहे, मी अंदाजे घेते. तुम्ही तुमच्या घरातलं एखाद्या वाटीचं माप घेऊ शकता किंवा एखादा ग्लास किंवा वाटीचं, आणि तेवढी भरून घ्यायची. त्याच्यानंतर थोडंसं तेल त्यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी ठेवलेलं आहे, झाकण ठेवलेलं आहे, त्या झाकणावर पाणी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने मी डाळ शिजवते. तुम्ही जर कुकरमध्ये शिजवत असाल तर शिजवा, काहीच हरकत नाही तुमच्या पद्धतीनं, पण मी तर मोकळीच पाण्यात म्हणजे अशी डाळ शिजवते. तर असं केल्यानं काय होतं ना, आमटीला एकदम मस्त अशी टेस्ट येते, जसं की आपण चुली वगैरे खातो त्या पद्धतीनं. आणि थोडंसं असं उजाडतच आलं होतं बघा, आणि मी गॅलरीमध्ये चहा घेऊन बसले होते. तुम्ही कितीही पैसे खर्च केलेत ना, तर तुमच्या मनाला जर शांती मिळत नसेल किंवा तुम्हाला हवं असं
वातावरण किंवा हवी अशी शांतता मिळत नसेल ना, तुम्ही एकदा पहाटे नक्की उठून बघा. मस्तपैकी हलका असा पाऊस पडत होता आणि मी चहा पीत होते गॅलरीमध्ये आणि इतकं भारी हे वातावरण असतं ना. गाड्यांचा आवाज नाही, किरकिर नाही, धडधड नाही, दिवसभर जे काही ऐकायला येतं आपल्याला मशीन वगैरे तसं काहीच नाही. इतकं भारी वातावरण होतं ना आणि त्या वातावरणामध्ये मस्तपैकी मी चहा पीत बसले होते आणि पाऊससुद्धा चालू होता. तर मला खरंच असं वाटतं ना की किती पण पैसे खर्च केले ना तर असं वातावरण आणि अशी शांतता आपल्याला कधीच मिळणार नाही, कुठेही मिळणार नाही. म्हणून पहाटे उठण्याचे हे फायदे असतात. चला आता मी तुम्हाला ना माझं बॅक नेक दाखवते. तर मला आज ना ही साडी घालायची आहे, सॉरी नेसायची आहे मला ही साडी. आणि त्यासाठी ना मी हा बॅक नेक तयार करून ठेवला. म्हणजे रात्री खूप उशीरपर्यंत जागी होते मी, तरीसुद्धा आज लवकर उठले. रात्री जवळजवळ 1 तरी वाजला असेल. माझ्याकडे ना ताईंनो इतक्या साड्या आहेत ना खरेदी करून ठेवलेल्या, पण त्याच्यावरची मी ब्लाऊजच शिवलेले नाही आहे. त्याच्यामुळं मला आहे ना प्रत्येक सणाला आहे ना काहीतरी जुगाड करून किंवा जे आहेत जुने ब्लाऊज त्याच्यावरच नवीन साडी वेअर करावी लागते. मग सगळ्या साडीचा लुक पूर्ण खराब होतो. जर ब्लाऊज तुमची साडी कशीही असू द्या, अगदी कमी किमतीची असली तरीसुद्धा चालेल, पण त्याच्यावरचा ब्लाऊज जर परफेक्ट असेल ना तर साडीचा लुकच वेगळा येतो. म्हणून मी आज ठरवलं होतं की मला ब्लाऊजसुद्धा पूर्ण करायचा होता, म्हणून मी लवकर उठले होते पुरणपोळीचा स्वयंपाक करायला. आता पुरणाची डाळ शिजते ना तोवर म्हटलं आपण चला हे काम करून घेऊया. आज आहे पौर्णिमा, तर पौर्णिमेला अमावस्येला म्हणजे दर 15 दिवसांनी की नाही हे बाहेरची स्वच्छता मी करत असते. आता आमची मार्बलची चौकट आहे ना त्यामुळं मी ती सगळी संपूर्ण स्वच्छ करून घेते, दरवाजा वगैरे पुसून घेते. आता तुम्हाला माहिती आहे का आपला जो दरवाजा असतो मुख्य प्रवेशद्वार, त्याच्यावरती आपण गणपतीला स्थान दिलेलं असतं, गणपतीची प्रतिमा असते, त्याची कधी पूजाच होत नाही. जर आपल्या म्हणजे घर आहे, आपली वास्तुदेवता आहे, तर त्यावर जे चौकटीवर जो गणपती बाप्पा असतो ना त्याचंसुद्धा पूजन झालं पाहिजे असं मला वाटतं. तर मग सकाळी सकाळी ते पूजन करून घेतलं मी. सकाळी चौकटीवरच्या गणपती बाप्पांची पूजा केली, चौकट स्वच्छ केली आणि छान रांगोळी वगैरे काढली. उंबरा पूजन माझं झालेलं आहे आणि उजाडलंच होतं. तोवर डाळ शिजली होती पुरणाची आणि आता मी सगळा सार काढून घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये. आता आपण मस्तपैकी ना पुरण परतून घेऊया. आता प्रमाण कसं असावं, जर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की वाटीभर जर डाळ असेल ना तर वाटीभरच गूळ घ्यायचा, ग्लासभर डाळ असेल तर ग्लासभरच गूळ घ्यायचा. त्याच्यापेक्षा आपल्याला डाळीच्या प्रमाणात इतकाच गूळ घ्यायचा आहे, त्याच्यापेक्षा गूळ जास्त नको आहे, नाही तर तुमची पुरणपोळी बिघडणार आहे. मी पुरणपोळीचा स्वयंपाक करत असताना तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स देते. तुमचं पुरण चवदार व्हावं असं तुम्हाला वाटत असेल ना, अतिशय चवदार, तर तुम्ही ना पुरण परतताना थोडंसं मीठ आणि हळद नक्की घाला. यानं आहे ना एकदम मस्त अशी पेड्यासारखी टेस्ट येते पुरणाला. तर ही टिप नक्की लक्षात ठेवा आणि मस्तपैकी पुरण परतून घ्यायचं आहे. पलीकडच्या गॅसवर ना माझा भात तयार झालेला आहे, म्हणजे शिजलेलाच होता भात. आम्ही असा कुकरमध्ये नाही शिजवत, पातेल्यातच शिजवतो. अलीकडच्या गॅसवर मी वरण ठेवलं होतं शिजवायला आणि पलीकडच्या गॅसवर ना डाळीचा जो सार काढला होता, म्हणजे आमटीसाठी सारण ठेवलं होतं, तर ते उकळवून घेते पाणी आता. आणि मग लगेचच आता एक गॅस मोकळा झालेला आहे, तर चला म्हटलं इकडं आपण आमटीला सुद्धा फोडणी घालून घेऊया. 4 बर्नरची जरी आपल्याकडे गॅस शेगडी असली ना तरी हात मात्र आपल्याकडे 2च असतात बरं का. मग त्याच्यामुळं जसं जमल तसं. पण ना खरं सांगू का, तुम्ही आवर्जून जर तुम्ही वर्किंग वुमन असाल, तुम्हाला कुठे जायचं असेल, स्वयंपाक करायचा असेल, गडबड असेल, तर 4 बर्नरची शेगडी असणं खूप गरजेचं आहे. आता पुरण बघा मी तुम्हाला दाखवते. पुरणामध्ये की नाही आपलं उलताना असं सरळ खोचायचं. ते जर गळून पडलं नाही, घट्ट रोवलं गेलं त्याच्यामध्ये, तर समजायचं आपलं पुरण एकदम परफेक्ट झालेलं आहे. जर तुम्ही पुरणामध्ये उलटणं असं खोचलं आणि ते गळून पडलं तर मग समजायचं की आपलं पुरण अजून लूज आहे, व्यवस्थित शिजलेलं नाही आहे, आटलेलं नाही आहे त्यातलं पाणी, पुरण पातळ होईल. म्हणून पुरण छान आधी परतून घ्यायचे कोरडं होईपर्यंत. उलटणंच आपलं असं ढकललं तरी पडलं नाही पाहिजे असं समजायचं. मग पुरण आपलं तयार झालेलं आहे. तर ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. ज्यांना कळत नाही की पुरण कसं तयार झालं आहे, कसं समजेल आपल्याला, तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा. पुरणपोळीमध्ये पुरणामध्ये जर उलटणं तुम्ही असं खोचून ठेवलं आणि ते गळून पडलं नाही की तुमचं पुरण तयार झालेलं आहे असं समजायचं. आणि गॅस बंद करायचा. पाणी ठेवून दिलेलं आहे. मी रात्रीच वाटण तयार करून घेतलं होतं. कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर, आलं हे सगळं वाटून मिक्सरला घेतलेलं होतं. कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्या तेलामध्ये कढीपत्ता घालून आपलं वाटण जे तयार केलं होतं ते परतून घेतलं छान. आणि मग त्यानंतर आपला कांदा लसूण मसाला, हळद पावडर
हे घातलेलं आहे. तुमच्याकडे जर नसेल कांदा लसूण मसाला, तुम्ही जे लाल तिखट वापरत असाल ते तुम्ही घालू शकताय त्याच्यामध्ये. मस्तपैकी सकाळी आमटीला फोडणी दिली आणि घरभर वास पसरला होता. त्यानंतर ना लगेच इकडं पोळ्या लाटायला घेतलेलं आहे. वरण झालं होतं, भात झाला होता, आमटी झाली होती आणि आता इकडे ना पुरणसुद्धा मी वाटून घेतलं. आता पुरण वाटताना मी काही तुम्हाला दाखवलं नाही, कारण प्रत्येकच ठिकाणी मला कॅमेरा लावणं शक्य नसतं. तर मी माझं आवरून घेतलं, आटपून घेतलं, साडी वगैरे नेसली. त्यामध्ये ना 1 तासाचा गॅप होता. मी जो ब्लाऊज आत्ता वेअर केला आहे ना, तो आधी मी तयार करून आणला खालून जाऊन. फ्रंट बॅक आणि स्लीव्ज जॉईंट करायच्या होत्या, फिटिंग टाकायची होती. हे सगळं मी 1 तासामध्ये तो ब्लाऊज शिवून घेतला आणि निम्मा अर्धा स्वयंपाक मी आधीच म्हणजे 8च्या आधीच माझा तयार झालेला होता. फक्त पुरणपोळी लाटायची होती. तर आत्ता वाजलेले आहेत 10, 10:30चं टायमिंग होतं ना, आपल्याला वडाच्या पूजेला जायचं होतं. तर त्याच्या आधीच मग मी हे सगळं आटपून घेतलं. स्वयंपाक सगळा झालेला आहे आणि आता मस्तपैकी ना बटाटे शिजवले होते. तर छोटे छोटे बटाट्याचे वडे करायचे होते. भजी केलीत ना की ती अशी कडक होतात, म्हणजे खावीशीच वाटत नाही. त्याच्यामुळे आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाक असला ना की मी असे छोटे छोटे बटाट्याचे वडे करत असते. तर ते कसं थंड जरी झाले ना तरी खायला एकदम भारी लागतात. म्हणून मग मी असे मस्त कुरकुरीत बटाट्याचे वडे करून घेतलेले तिथं आणि माझं सगळं आवरून घेतलं होतं. साडी वगैरे नेसून जे काय असतं आपलं ज्वेलरी वगैरे वेअर केली होती आणि तयार झाले होते. तर चला आता इकडे मस्तपैकी आपले बटाटे वडे तयार झालेले आहेत आणि इथं ना मी तुमच्याबरोबर ना पुरणपोळीची थाळी शेअर करते. फोटो काढला होता, व्हिडिओ काय काढायला मला वेळच मिळाला नाही आणि नैवेद्य थाळी तयार केली, देवाला नैवेद्य दाखवला. अशी काहीशी होती आजची थाळी. मस्तपैकी कुरवडी, पापड, पुरणपोळी, दूध, आमटी, वरण भात आणि बटाट्याची वडी. मस्त होती आजची थाळी. तर देवाला वगैरे इथं नैवेद्य दाखवला आणि वडाच्या पूजेची थाळी तयार केली आणि वड पूजायला गेलो आम्ही. तर गेल्याच वडाच्या वृक्षाखाली इतकं भारी वाटतं ना, खरंच भरपूर प्रमाणामध्ये की नाही वडाच्या झाडाखाली ऑक्सिजन असतो. शिवाय वडाच्या झाडाखाली ना, म्हणजे वडाच्या झाडाखालची माती की नाही भरपूर घटकांनी समृद्ध असते. वडाच्या झाडाखालच्या मातीमध्ये ना नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे मुख्य घटक आढळतात. सूक्ष्म अन्नद्रव्ये ना कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि जस्त हे सुद्धा घटक त्याच्या मातीमध्ये असतात बरं का. म्हणूनच नवीन रोपं जर उगवायची असतील शेती कामासाठी, वडाखालची जी माती आहे म्हणजे 3 फूट खालची माती जी आहे ती अमृत ठरते नवीन रोपं वगैरे उगवण्यासाठी म्हणा. किंवा आयुर्वेदामध्ये पण वडाच्या पारंब्यांचा, पानांचा, झाडाच्या सालीचा आणि मातीचा आयुर्वेदामध्ये भरपूर वापर होतो, औषधामध्ये वापर होतो. तर चला आता वटसावित्रीची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. सत्यवान आणि सावित्रीची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. का वडाची पूजा करतात बायका, कशी ही परंपरा चालू झाली. तर माझ्या कानी पडलेली म्हणजे लग्नाच्या आधी, माझ्या 15 वर्ष आधी ही गोष्ट माझ्या कानी पडली होती, तीच मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर मी विचारायचे आजीला, का वड पूजला जातो किंवा काय हे करायचं, काय मिळतं यातून. तर तेव्हा मला आजीनं सांगितलं होतं की पूर्वीचा काळ इतका भयानक होता ना, सुनांना इतका जाच असायचा की उमराच्या बाहेर त्यांना पडता यायचं नाही परवानगीशिवाय. आणि जेव्हा बैलगाडीतून आपला भाऊ किंवा वडील आपल्याला घ्यायला येतील तेव्हाच माहेरी जायला मिळायचं, असा तो काळ होता. त्या काळी की नाही बायकांची कुठंतरी मनस्थिती सुधारावी, त्यांना चांगलं आरोग्य लाभावं, कारण त्यांना तर बाहेर पडता यायचं नाही, बोलता यायचं नाही. मग अशानं काय व्हायचं, बायकांनाचे आजार वाढायचे, मानसिक आजार. म्हणजे तेव्हा बायकांना एवढी काही किंमतच नसायची, त्यांच्या भावनांची कोणी कदरच करायचं नाही. तर त्या काळी की नाही बायकांनी मिक्स व्हाव्या किंवा बायकांचं आरोग्य सुधारावं, कारण वडाच्या झाडाखाली भरपूर सारा ऑक्सिजन असतो. मग पंचमी म्हणा, म्हणजे नागपंचमी, फेर धरणं, झिम्मा खेळणं, ह्या सगळ्या सणवार जे आहेत ना ते बायकांसाठीच परंपरेनुसार म्हणजे ती पाडत गेलेली पद्धत आहे की त्यांचं कुठंतरी विरंगुळा व्हावा. तेव्हा त्या काळी काही मोबाईल, TV वगैरे नसायचे, त्यांचं आरोग्य सुधारावं. तर याच्यासाठी त्यांना कुठंतरी बाहेर पडता यावं, त्यांना परवानगी मिळावी, यासाठी हा सण जो आहे, ह्या परंपरा ज्या आहेत त्या चालू झालेल्या असाव्यात असं मला वाटतं. कारण त्यावेळेस मला माझ्या आजीनं तसं सांगितलं होतं बरं का, की पूर्वीचा काळ खूप म्हणजे जाचहाट असायचा बायकांना. तर त्याच्यामुळं ह्या परंपरा चालू झालेल्या आहेत. असो जी पण काय आहे, पण ह्या परंपरा खूप चांगल्या आहेत. जसं की आपण आता हिंदू धर्मामध्ये तुम्हाला माहिती आहे निसर्गाला आहे ना
म्हणजे देवत्वाचप्रमाणे पूजलं जातं. प्रत्येक सणाचा आणि निसर्गाचा काही ना काहीतरी संबंध असतो. म्हणून आणि निसर्गच देव मानणारे ही जी परंपरा आहे, आपला धर्म आहे, तर हे आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पुढच्या पिढीनं असं नाही म्हटलं पाहिजे की काय हे वटसावित्री आणि काय असतं काय नाही, असं नाही. ज्या परंपरा चालू आहेत, जसं आपण करतो आहे ते पुढच्या पिढीलासुद्धा कळालं पाहिजे. म्हणूनच आपण हे सणवार केले पाहिजे अगदी तितक्याच आनंदाने जितक्या आनंदाने पूर्वी बायका करायच्या, बरं का. तर चला मग इथं ना वडाची पूजा करून घेतली, फेरे वगैरे मारले आणि आपण नेहमीच प्रार्थना करत असतो, नेहमी आपल्या सासरच्या सगळ्याच माणसांसाठी म्हणा, आपल्या नवऱ्यासाठी, मुलांसाठी, तसंच आपल्यासुद्धा आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे. कधीतरी स्वतःचा पण विचार करायचा आणि देवाकडे मागायचं स्वतःसाठी काहीतरी. तर इथं बायकांमध्ये मिसळल्यानंतर चेष्टा मस्करी होत असते, गप्पा होत असतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा सण ह्यासाठीच असतो की बायकांना थोडं तरी फ्रीडम मिळावा. तर चला मग आता या व्हिडिओचा इथंच एंड करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आजचा पुरणपोळीचा व्लॉग म्हणजे वटपौर्णिमेचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चला मग, बाय बाय.